संत कबीर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज. थोडं मॉनिटर मध्ये वाढवायला. संत गाडगे बाबा, बिरसा मुंडा, विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री फुले, माता झिलकारी देवी, माता अहिल्याबाई होळकर, राणी फातिमा शेख या सर्व महामानवांच्या विचारास वंदन करतो, अभिवादन करतो. आणि आजच्या या जयंती महोत्सव या कार्यक्रमास या ठिकाणी सुरुवात करतो. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी तथा गायक माझे गुरु मनोहरराजे गोसावी यांच्या विचारांना सुद्धा या ठिकाणी वंदन करतो. जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी त्यांचं स्वागत करावं. जन्मला 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 भीमराव त्या महूच्या मातीला वंदनाही. जन्मला भीमराव त्या महूच्या मातीला नाशिक महाडच्या क्रांती भूमीला वंदनाही. जन्मला भीमराव त्या महूच्या मातीला वंदनाही. नाशिक महाडच्या क्रांती भूमीला वंदनाही. भीमाच्या पदस्पर्शाने पावन झाली मनोहरराजा त्या नागपूरच्या दीक्षा भूमीला वंदन आहे. त्या नागपूरच्या दीक्षा भूमीला वंदन आहे. कवींचे महाकवी वामनदादा कर्दक लिहितात, पूजने को तो पूजने मगर गौतम जैसे पाँव नहीं. पूजने को तो पाँव बहुत है मगर गौतम जैसे पाँव नहीं. दुनिया में तो गांव बहुत है महू के जैसा गांव नहीं. दुनिया में तो गांव बहुत है महू के जैसा गांव नहीं. और ये दो लाइन मेरे उस्ताद मनोहरराजे गोसावी साहब लिखते हैं कि छाव तो हमने बहुत देखी, छाव तो हमने बहुत देखी लेकिन पीपल जैसी छाव नहीं. दुनिया में तो राव बहुत है मगर मेरे भीम के जैसा राव नहीं. भाई निशा भाई, एक पीस लाया हमने और ये वही परिसर में सी है जी तरह. हाँ, ये नांदेड़ का ही पीस लाया मैंने क्योंकि ये मेरा काका है, डामचा काका. क्योंकि कि सलामी दे तो
साहब एक इंजेक्शन के 500 रुपए लेते हो आप। ये नोट ऐसे गाने को ये नोट नहीं चलने वाली, जरा बड़ी नोट निकालो। क्योंकि क्योंकि सलामी दे तो भारत सारा महुगावाच्या मातीला। चेअरवर बसले म्हणून स्टँडर्ड समजू नका। बाबासाहेबांनी एवढं जगात कोणी स्टँडर्ड नाही। हा तुम्ही कारण की मनोज राजा गोसावी लिहितात की बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे। बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे। नाग म्हणजे तो फुसफुस करणारा नाग नाही, नाग म्हणजे बलाढ्य समूह, बलाढ्य जात। ज्याप्रमाणे जे 500 महार आपले लढले, सिद्धनाग, गणपतनाग, ते लढवय्ये लोक, म्हणजे तो फुसफुस करणारा नाग नव्हे। म्हणून की बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे। बाबासाहेबांच्या लेकरांना त्यागाची गरज आहे, गरज आहे। आम्ही या भारताला बौद्धमय करण्या मनोज राजा मेंढराची नाही, आज वाघाची गरज आहे। इंजीनियर साहब, क्योंकि सर ये 4 में मैं आपकी नजर पड़ रहा हूं कि माणसं तलवारी परी पाठीची पाहिजे, माणसं तलवारी परी पाठीची पाहिजे, बुद्धाच्या पवित्र जातीची पाहिजे। मनोज राजा परिवर्तन घडावया येथे आम्ही हिजड्याची नाही, मर्दाच्या जातीचे पाहिजे। कलाकार गायक कितना भी बड़ा हो, ये जो मेरे जो कोरस वाले, ये मेरे कोरस वाले नहीं, मेरा छोटा भाई है, मेरे अंकल है, इनकी आवाज थोड़ी खोल लो यार उस्ताद, बहुत कम है वो। जितने दिखने में जितने दिख रहे हैं वो हिसाब से आवाज इनका खोल लो बेटा, बहुत कम। कारण की सर हाजी
बँजो तबला सब खोल दो यार. बडा हसीन प्रोग्राम आहे और फार सुंदर लोक या ठिकाणी बसलेले आहेत. आज बाई पण खूप स्मार्ट दिसत आहे. मी काही कमी नाही आहे. देवानंदच्या कमी नाही दिसू राहिलो. है नी? हाँ सर लेता हूँ, नाम लेता हूँ. जी जी हाँ तेजो राहुलजी गायकवाड व नागेश गायकवाड यांचे मामा आणि नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व मानव अधिकाराचे कोकण विभाग सरचिटणीस माननीय प्रदीप सपकाळ यांच्याकडून धम्मदान मिळालं. धन्यवाद. शुक्रिया सर. क्योंकि तेजो में केले तेजाने आधारी लेल्या रातीला. चेहरा बहुत हसीन बना लेता हूँ. थोड़ा बँजू वाला तो बँजू रात्रभर मला सुचणार नाही काही. चेहरा त्याचा असा फुलफुल दिसला पाहिजे. बाई लय तारीफ केली ते ना हॉटेलवर द्यायची. हा तेजो में केले तेजाने अंधारी लेल्या रातीला. की काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता. श्वान म्हणजे कुत्रा. आता त्यावेळेस कुत्र्याचं नाव स्टँडर्ड होतं. श्वान. आमचं त्या काळात नाव होतं गोट्या, दगडू, उखंड्या. बरं यायनं झाडं पण सोडलेत नाही. पिंपळे, निबाळे, झाडे, जनावरे सोडलेत नाही साहेब. डुकरे, मांजरे, बोकडे. बरं ते तो सोडा काका. यायनं माणसातला प्रकारही सोडला नाही. फुसफुसे म्हणजे काय आमची त्या काळात नाव. माणसाच्या शरीरातले प्रकार सोडला नाही यांनी. फुसफुसे निशाबाई. अरे क्या बात आहे. म्हणून की काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता. विरोधात माझ्या सारा हा गाव होता. पण माझा बाल बागाला झाला मनोज राजा. कारण पाठीशी माझ्या भीमराव होता. ऊर्जा मिळाली कोटी जीवांच्या. ऊर्जा मिळाली कोटी जीवांच्या. विसल्या जीवन ज्योतीला. ऊर्जा मिळाली कोटी जीवांच्या. विसल्या जीवन ज्योतीला. ऊर्जा मिळाली कोटी जीवांच्या. विसल्या जीवन ज्योतीला. ऊर्जा मिळाली कोटी जीवांच्या. विसल्या जीवन ज्योतीला.
संपूर्ण आयुष्यभर रडत राहिले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारसरणीमधून आपल्या विद्वत्तेमधून बाबासाहेब आंबेडकरांनी दोन शोध ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दोन ग्रंथांचा शोध लावला. अस्पृश्य मूळचे कोण, शूद्रपूर्वी कोण होते. मनुस्मृतीप्रमाणे अस्पृश्य आम्ही ज्या समाजाला बोलण्याची मनाई, घराच्या बाहेर निघण्याची मनाई, एका उच्चवर्णीय समाजावर जर आमची सावली पडली तर त्यांना विंटाळ व्हायचा, गळ्यात मळका आणि कमरेला झाडू. मग तो समाज म्हणजे आम्ही. बाबासाहेबांनी दोन शोध ग्रंथ लिहिले. अस्पृश्य मूळचे कोण, शूद्रपूर्वी कोण होते. मग अस्पृश्य आम्ही, शूद्रपूर्वी कोण होते याचाही विचार आहे. हॅलो, बस अस्पृश्य आम्ही तर मग शूद्रपूर्वी कोण होते. या महाराष्ट्रामधील मराठा, कुणबी, पाटील, ओबीसी समाज जिथला इथला ओबीसी समाज हा स्वतःला शूद्र म्हणून घेण्यास तयार नाही. इथला मराठा ओबीसी समाज म्हणजे शूद्र. आणि कदाचित या महाराष्ट्रामधील मराठा ओबीसी समाजाला विचार पडला असेल की आम्ही शूद्र कसे. तर इथला मराठा समाज जर शूद्र नसता, इथला ओबीसी समाज जर शूद्र नसता, तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने झाला नसता. कारण की मनुस्मृतीप्रमाणे साहेब या महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण शिवाजी महाराजांचा राज्य तिला करण्यास तयार नव्हता. काशीवरून गागा भटाला आणा लागला आणि त्यानेही पण राज्याभिषेक केला. फुकट केला नाही. एका पाळण्यात गागा भट 150-200 किलोचा आणि एका पाळण्यात अशरबिया आहे ना, असं होतं टोल्याच्या टोले. झाला म्हणून शिवाजी महाराजांचा अपमान इथल्या व्यवस्थेने केला. कदाचित 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी करण्यात आला. कदाचित या महाराष्ट्रामधील मराठा समाजांनी जर बाबासाहेब आंबेडकरांचा शोध ग्रंथ वाचला असता तर इथल्या मराठा समाजाला जरांगे पाटील साहेबांना आरक्षणासाठी मूक मोर्चा काढण्याची गरज भासली नसती. मग आता तेच प्रकरण चालू आहे, उपवर्गीकरण आहे ना. आपला लहान भाऊ जो आपल्याला मोठा भाऊ म्हणतो ते सुद्धा आरक्षणाची तरतूद अबकड. म्हणून माझ्या लहान भावाला सुद्धा विनंती आहे की लहान भावा, तुला जर वाटत असेल की तुझ्या मोठ्या भावाने तुझं आरक्षण खाल्लं असेल, तुझ्या मोठ्या भावाने जर तुझं आरक्षण संपवलं असेल, तर माझ्या लहान भावा, मातंग भावा, तुला एक मी माझ्या या छोट्या तोंडी मोठा घास घेऊन तुला सांगतोय की जितकं कर्तव्य बाबासाहेब आंबेडकरांनी या फक्त एका समाजाला घडवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिलं नाही. या महाराष्ट्रामधील सर्व 18 पगड जाती धर्माच्या लोकांचा उद्धार व्हावा, सर्वांची प्रगती व्हावी, सर्व सुशिक्षित व्हावे, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 4 लेकरांची आहुती दिली. आजच्या परिस्थितीत कोणी देऊ शकत नाही. म्हणून माझ्या लहान भावाला विनंती आहे की भावा, तू आम्हाला मोठा भाऊ मानतोस, मग आम्ही तुझा मोठा भाऊ, तू आमचा लहान भाऊ. मग बाप आपला कोण, दोघांचा बाप कोण, जोरात बोला कोण, बाबासाहेब. मग मोठ्या भावाच्या घरात बाबासाहेबांचा फोटो आहे, मोठ्या भावाच्या घरात जर बापाचा फोटो आहे, तर तू तर आम्हाला मोठा भाऊ मानतोस, मग तुझ्या घरात बापाचा फोटो का दिसत नाही. कारण काय. म्हणून तर म्हणतोय की भावा, आमच्या समाजाची प्रगती आरक्षणामुळे झाली नाही. एससी समाजामध्ये 59 जाती, आरक्षण किती, 13%. आमचा नंबर कितवा, 35वा, 38वा. मग आमच्या समाजाची प्रगती आरक्षणामुळे झाली नाही. माझ्या माता भावाला म्हणतो की आमची प्रगती जर झाली असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीला विज्ञानवादी धम्म दिला. आमच्या डोक्यामधून अंधश्रद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी काढली. आम्ही दगडधोंड्याचे देव पूजणं बंद केले. म्हणून आमच्या समाजाची प्रगती झाली, आरक्षणामुळे झाली नाही. म्हणून माझ्या मातंग भावांना म्हणतोय या भारतात जन्म आलास क्योंकि शिवाजी महाराज के शान में जय मालो का हर एक बंदा रखा है. क्या कहते हैं उस्ताद. मेरा भाई सागर गोसावी
सागर भाई लिखता है कि शिवाजी महाराज के शान में जय भीम वालों का हर एक बंदा रखा है। बेस कम करो। हेलो, शिवाजी महाराज के शान में जय भीम वालों का हर एक बंदा रखा है, लेकिन शिवाजी महाराज के नाम का लगाकर इन्होंने सिर्फ धंधा रखा है। अरे ये तो लगे हैं पत्थरों के पीछे सागर, सिर्फ जय भीम वाले लोगों ने ही शिवाजी महाराज को जिंदा रखा है। या भारतात जन्मा, मेरे उस्ताद मनोज राजा साहब लिखते हैं, या भारतात जन्मा आला सभी मराया, भारतात जन्मा आला सभी मराया, या भारतात जन्मा आला सभी मराया, या भारतात जन्मा आला सभी मराया। तुमचा पोरगा आहे काय? आनंद राज गायकवाड, क्या बात है, जोरदार टाळ्या वाजवा। आनंदराज गायकवाड, क्या बात है जवाई वर। या भारतात जन्मा, इनबाई वय माझी, जोरदार टाळ्या वाजवा इनबाई साठी। या भारतात जन्मा आलास भीमराया, मुक्यांचा मूक नाही झालास भीमराया, साकायलाच कपडे नव्हते अशा घडीला, आकाश पांघरुणी गेलास भीमराया, हिऱ्यात श्रेष्ठ हिरा तो कोहिनूर असोनी, आम्हा कोळशामध्ये तू राहलास भीमराया। पण बाबा हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे, चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे, पण बा जे ना दिले स्वतःच्या मुलास भीमराया, ना दिले स्वतःच्या मुलास भीमराया, ते ना दिले स्वतःच्या मुलास भीमराया, ते ना दिले स्वतःच्या मुलास भीमराया। शूद्राती शूद्राच्या साठी, मिताश मनोजी तांबे साहेब यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली, धन्यवाद। शूद्राती शूद्राच्या साठी लढा लढविला मुक्तीचा, शूद्राच्या साठी लढा लढविला मुक्तीचा, शूद्राती शूद्राच्या साठी लढा लढविला मुक्तीचा। अघटित ऐसे कार्य केले। आपण विचार करा त्यावेळेस बाबासाहेब एकटे होती, ही लढाई कशी लढली असतील। अघटित ऐसे कार्य केले कुणीही नसता साथीला, ऐसे कार्य केले कुणीही नसता साथीला, अघटित ऐसे कार्य केले कुणीही नसता साथीला। गीताचा शेवट आहे, मनोज राजा गोसावी लिहितात, अमोघ क्रांती झाली भीमाची, अमोघ क्रांती झाली भीमाची, तथागताच्या धरतीवर, अमोघ क्रांती झाली भीमाची, तथागताच्या धरतीवर, अमोघ क्रांती झाली भीमाची, तथागताच्या धरतीवर। इनके बड़े बड़े पिताजी का फल है, लेगा अमोघ क्रांती झाली भीमाची, तथागताच्या धरतीवर। म्हणूनच चाले ज्या लोकांना घराच्या बाहेर निघण्याची मनाई होती, सोहार मायबाप म्हणून आपल्याला घराच्या बाहेर निघायला लागत असेल, कारण की
गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी, समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी, मनोज राजा सारखा बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी मुलात रमला असता, अबे तर तुमच्यानं माया कमरेचा फळा सुटला नसता कधी. म्हणूनच चाले पहिले आपल्याला असं चालावं लागेल, पण आता म्हणूनच चाले मनोज राजा, म्हणूनच चाले मनोज राजा. अरे काढून या पुल्या छातीला संतोषजी गायकवाड साहेब एक वर्षी प्यार वाला तोहफा मिलाय. सलामी देतो भारत सारा महू गावाच्या मातीला.